सुरगाणा तालुक्यातील बिजुरपाडा गावात कोसळलेल्या स्मशानभूमीच्या शेडखाली अंत्यविधी। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बिजुरपाडा गावात कोसळून पडलेल्या स्मशानभूमीच्या शेडखाली मृत व्यक्तींचा अंत्यविधी करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे। सन 2023 मध्ये बिजुरपाडा गावात स्मशानभूमीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय 1/2 सुरगाणा यांच्या मार्फत ठेकेदार देवेश कलंत्री यांनी केले होते, परंतु बांधकामाच्या पुढील 1 वर्षातच स्मशानभूमीचे छत व खांब हे कोलमडून पडले। त्यातच ठेकेदाराचे निकृष्ट काम उघडकीस आले। त्यामुळे बिजुरपाडा गावचे गावकरी संतप्त होऊन प्रशासनाला जाब विचारत आहेत। ग्रामपंचायत सदस्य आम्ही आता ह्या दुसऱ्यांदा जवळजवळ ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिले, तसंच बीडीओला दिलं आणि तहसीलला सुद्धा आम्ही दिलं आणि आता परत आम्ही देणार आहे। आणि आता अशीच आम्ही आता उपोषणाला बसण्याची आमची तयारी आम्ही सदस्य तसंच गावकरी मंडळी, कारण का आम्ही जर वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमची जर दखल घेत नसेल तर ह्या अशा व्यक्तींनी काय बरं गुन्हा केला असेल त्याला हे अशी वेळ येते। तर आम्ही आता प्रत्यक्ष उपोषणाला बसणार आहे आणि ज्यांनी हे सदर काम गलती काम केलेलं आहे त्याला सजा ही झाल्याच पाहिजे। ठेकेदार देवेश कलंत्री म्हणून ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराने हे पूर्ण चुकीचं काम केलेलं आहे, निकृष्ट दर्जाचं काम करून आणि आमची फसवणूक केलेली आहे। तर सदर माणसाकडून हे काम लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावं, नाहीतर अजून आमचे जे हाल आहेत ते असेच हाल चालू राहणार आहेत। सदरच्या कामाची चौकशी करून ठेकेदार देवेश कलंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। आज 25 ऑगस्ट 2024 रोजी आज आमच्या गावात बिजुरपाडा येथे एक मौत झालेली आहे। तर आमच्या गावात जवळजवळ 4 महिन्यापूर्वी एक छोटंसं वादळ आले, त्या वादळात ही स्मशानभूमी पडलेली होती। आम्ही वारंवार ग्रामपंचायत आणि आम्ही ग्रामस्थ मिळून 2 ते 3 वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा यांना निवेदन दिलं, परंतु आमच्या निवेदनाची त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही। आज आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, उघड्यावर अंत्यविधी, दुसऱ्यांदा उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे। आज अशी परिस्थिती आमच्यावर झाली आहे, जिवंत असताना सुद्धा त्या सदर माणसाला यातना आणि मरणानंतर सुद्धा ह्या यातना भोगायची वेळ ही शासनाने आमच्यावर आणलेली आहे। पूर्ण ही ठेकेदाराची जबाबदारी, ठेकेदाराच्या चुकीमुळे हे काम झालेलं आहे। स्मशानभूमी उभी करताना बांधकाम खिळे ठोकून आणि बारीक बारीक खिळे ठोकून ही स्मशानभूमी उभी केलेली होती। तर सदर ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही पूर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहोत। की कामाचे 9 लाख रुपये गेले कुठे? पूर्वी गावात अंत्यविधी उघड्यावर होत होते, परंतु गावात स्मशानभूमीची योजना राबवून देखील मृत व्यक्तींचा अंत्यविधी हा उघड्यावर होत आहे। दिनांक 25 ऑगस्ट रोजी मृत व्यक्ती भगवान काळू जाधव यांचा अंत्यविधी हा पावसाचे प्रमाण वाढल्याने स्मशानभूमीच्या पडलेल्या शेडच्या आडोशाला करण्यात आला। मात्र कोलमडून पडलेल्या या शेडमुळे ग्रामस्थांची गैरसोय होताना दिसत आहे। गावकरी अशोक भोये, मुरलीधर घांगले, रामदास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माणूस जिवंतपणे यातना भोगतो आहे, पण बिजुरपाडा गावात मरणोत्तर सुद्धा यातना भोगाव्या लागत आहेत। स्मशानभूमीबाबत मागे 2-3 वेळा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन दखल घेत नाही। प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। आज करतो उद्या करतो असे म्हणत या गोष्टीला टाळाटाळ केली जाते असा ग्रामस्थांचा आरोप आहे। ठेकेदार देवेश कलंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे, अन्यथा उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय। मुंबई डेडलाईन 24 साठी राहुल भोये, सुरगाणा। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।